फोटोंची चळत तशीच कॉटवर ठेवून सोनाली कॉटवर आडवी झाली होती. त्या दुसऱ्या घराचा चटका सर्वांनाच बसला होता. काहींना प्रत्यक्षपणे तिच्यासारखा, काहींना अप्रत्यक्षपणे. प्रत्येकाची प्रतिक्रिया त्याच्या त्याच्या स्वभावानुसार झाली होती. दादा, वहिनी, मामी यांनी वाडीवरचा मुक्काम बंद केला होता. आई, बाबा, रघुमामा आवश्यक तेव्हा तिथे जात होते. वेळ आली तर राहतही होते. आणि आजी, रखमा त्या तिथे सततच वस्तीला होत्या. उलट बाहेर कुठेच वस्तीला जात नसत. त्यांना माहीत नव्हतं का? अर्थात माहीत होतं. भीतीची सुद्धा सवय होते, रखमा म्हणाली होती. त्यांच्या धैर्याचं कौतुक करायचं की त्यांच्या अडाणीपणाला हसायचं. आणि आता तिची प्रतिक्रिया काय होणार होती? दादा, वहिनी, मामी यांच्यासारखी ती वाडीपासून दूर राहणार होती का बाबा, आई, मामा यांच्यासारखी तिथे राहायला जाणार होती? सोनाली स्वतःशी प्रामाणिक होती. भीतीने आपली घाबरगुंडी उडाली आहे हे सत्य स्वीकारायला तिला संकोच वाटत नव्हता. पण आता बाकीच्यांनाही ते फोटो दाखवावे लागणार होते. खिडकीतून आत पाहत असताना ते दार सावकाश बंद होताना तिला दिसलं होतं. पण तो एक वैयक्तिक अनुभव होता. त्याला पुरावा काहीही नव्हता, फक्त तिचेच शब्द. पण आता पुरावा समोर आला होता. रघुमामा 2:15च्या सुमारास तिच्या खोलीत आला तेव्हा खरं तर ती त्याची वाटच पाहत होती. तिला खाटेवर जागीच पाहून रघुमामा म्हणाला, काय झाली का झोप? मी झोपलेच नाही. पण विश्रांती तर मिळाली ना? मामा, इकडे ये, तुला काही दाखवायचं आहे. तिचा आवाज एकदम गंभीर झाला होता, लक्षात येण्यासारखा. का? काय? हे पहा. तिने ते 3ही फोटो त्याच्यासमोर धरले. आधी त्याने नुसती वरवरची नजर टाकली. अरे, हे तर वाडीवरचं दुसरं घर, तो म्हणाला. आणि मग एकदम तो अगदी स्तब्ध झाला. अगदी स्तब्ध झाला. सोने, केव्हा घेतलेस हे फोटो? त्यातले रात्रीचे फोटो आहेत ते परवा संध्याकाळी आपण वाडीवर पोचल्यावर घेतले. माझ्या खोलीच्या खिडकीतूनच घेतले. पण मामा, मी फोटो घेत होते तेव्हा त्या छपरावर काहीही नव्हतं. असं काही दिसलं असतं तर मी गप्प बसले असते का? ओरडून सगळ्यांना हाका नसत्या का मारल्या? आणि हा दुसरा खिडकीतून घेतलेला? काल सकाळी आणि तेव्हा ही खोली रिकामीच होती. आणि मग ती उठून बसत म्हणाली, मामा, हा काय प्रकार आहे? सोने, त्या फोटोतली मुलगी मला माहीत आहे. मी तिला माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहे. म्हणतोस काय मामा? पण आता नाही, एवढ्यात नाही, पूर्वी, खूप पूर्वी. ते फोटो कॉटवर ठेवत रघुमामा शेजारच्या खुर्चीत बसला. सोने, ती मथी आहे, मथुरा आहे, रखमाची मुलगी. मामा? हो, ती रखमा वाडीवर आली तेव्हा बालविधवा होती. गोविंदाच्या वडिलांनी तिला ठेवून घेतली, कामावर ठेवली आणि मग 2-3 वर्षांनी तिचा वाडीवरच्याच एका नोकराशी विवाह करून दिला. त्या लग्नातून तिला ही मथुरा झाली. पण तिचं नशीबच खडतर. तो दुसरा नवराही व्यसनी निघाला. शिवीगाळ काय, मारपीट काय, काही विचारू नकोस. आणि शेवटी वाडीवरचे काही पैसे, काही दागिने घेऊन तो पळून गेला. त्यानंतर त्याचा पत्ताच नाही. या रखमाला मारून धाकदपटशा दाखवून
त्याने तिच्याकडून पैसे कुठे ठेवतात, दागिने कुठे ठेवतात ही माहिती काढून घेतली. मग हाती जे काय लागलं ते घेऊन झाला पसार. पण ही मथुरा, सांगतो ना, तीही एक ट्रॅजेडीच आहे बघ. मी आणि गोविंदा बरोबरचेच. ही मथुरा आमच्यापेक्षा 1-1.5 वर्षानेच लहान असेल. तशी वाडीवर एकटीच होती, पण तिची ती खेळत असायची एकटीच. कोणाच्या अध्यात मध्यात नाही, काही नाही. आणि एके दिवशी रघुमामा गप्प बसला. एके दिवशी काय? सांग ना मामा. ही मथुरा गायब झाली. सगळीकडे शोध घेतला. सकाळची ती समुद्रावर जायची, पण अगदी सांभाळून असायची. पाण्यात गेली तर घोटाभर पाण्याच्या पुढे जाणार नाही. किती शोधलं, तिचा पत्ताच लागला नाही. आणि मग रघुमामा अगदी हलक्या आवाजात म्हणाला, सोने, ती त्या दुसऱ्या घरात गेली असली पाहिजे. पण ते घर बंद होतं ना, दारं खिडक्या सगळं बंद होतं ना. होतं ना, बंद होतं. आता नको, पुन्हा केव्हा तरी सगळं सांगेन. पण ही फोटोत 8-9 वर्षांची दिसते. हो, ती नाहीशी झाली तेव्हा त्याच वयाची होती. त्या शब्दांचा अर्थ सोनालीच्या लक्षात यायला जरा वेळ जावा लागला. म्हणजे त्याच वयाची असताना ती मथुरा. हो, त्याच वयाची असताना. म्हणून अजून तशीच दिसते तर. हो, तिच्यात आता बदल व्हायचा नाही. मामा, तुला आजवर कधी दिसली नव्हती? नाही, कधीही नाही. रघुमामा आणखी काहीतरी बोलणार होता, पण तो काहीच बोलला नाही. मग विषय बदलत तो म्हणाला, सोने, आता तुला काही गोष्टी दिसल्यात, काही समजल्यात. या उपरही तू वाडीवर येणार आहेस का? आजीला, रखमाला, बाबांना, आईला, तुला, सर्वांना तिथले असले काही प्रकार होत असतात याची इतकी वर्ष कल्पना आहे ना. हो, तरीही तुम्ही जाताच आहात ना वाडीवर. आता माझी बहीण तिथे आहे म्हटल्यावर न जाऊन कसं चालेल? आणि गोविंद माझा अतिशय प्रिय, अगदी जवळचा मित्र आहे. गेली 50 वर्ष आम्ही एकमेकांच्या अगदी निकट सहवासात आहोत. वाडीवर मला परकं असं कधी वाटलंच नाही. मग त्याची आई तिथे एकटीच असते, चौकशीला जायलाच हवं नाही का? मामाची ही साधी इमानदारी तिच्या काळजाला स्पर्श करून गेली. मामा, अर्थात हेही आहे, मला काही धोका असण्याची जराशी जरी शक्यता असती तरी आईबाबांनी मला वाडीवर नेलंच नसतं नाही का? पण मग तीच जरा वेळाने म्हणाली, पण इतके दिवस का नाही नेलं? आता लहानपण गेलं, नाचायचे, बागडायचे, कैऱ्या बोरं खायचे दिवस गेले. त्या लहान वयात तिथे नेलं असतं तर मजा नसती का आली? तुझ्या आजीचीच खास आज्ञा होती, लहान मुलांना वाडीवर आणायचं नाही. पण तुम्ही दोघं जातच होतात. आता गोविंदाचं ते घरच, तो दुसरीकडे कुठे जाणार? मग त्याच्याबरोबर मीही. मामा, एक गोष्ट उघड आहे, तू मला अर्धवटच सांगत आहेस. कदाचित जाऊ दे, मी तुझ्याबरोबर येणार आहे. आई, बाबा, रखमा तिघांना हे फोटो दाखवणार आहे. त्या उपर बाबा म्हणाले की तू वाडीवर राहू नकोस तर मी सरळ पुण्याला जाईन. रघुमामा तिच्याकडे पाहून जरासा हसत म्हणाला, सोने, मनातनं माझी हीच इच्छा होती. तू घाबरून मागे सरू नयेस असंच वाटत होतं. ठीक आहे, 4ला चहा झाला की आपण निघूया. मामा, मामीला यातलं काय माहीत आहे? काही कल्पना आहे का? तिची तिथे राहायची इच्छा नसते आणि मीही तिला आग्रह करत नाही.
रघुमामाने गावात बरीच खरेदी केली होती. हलक्या वस्तू त्याने बरोबर घरी आणल्या होत्या. ज्या जड होत्या त्या गावातून जाताना दुकानांपाशी जीप थांबवून मागे भरून घेतल्या. हमरस्त्याला लागल्यावर मग गाडीचा वेग वाढला. पण रहदारी भरपूर होती. ते जेव्हा वाडीच्या फाट्यावर वळले तेव्हाच आसपासची वाहनांची भर्र भर्र थांबली. 2च दिवसांपूर्वी संध्याकाळच्या जवळजवळ याच वेळी सोनाली प्रथम या रस्त्याने आली होती. तेव्हा मनात फक्त एक कुतूहल होतं आणि एकाकी आड रस्ता पाहून इथे करमणार तरी आहे का याची मनात शंकाच आली होती. पण केवळ 2च दिवसात परिस्थितीत केवढा बदल झाला होता. ती आता केवळ तटस्थ निरीक्षक राहिली नव्हती. वाडीवरच्या चांगल्या वाईट, विश्वसनीय अविश्वसनीय, शक्य अशक्य सर्व घटनांमध्ये ती प्रत्यक्ष व्यक्तिगतरित्या गोवली गेली होती. भरती अजून मधल्या वाटेपर्यंत पोचली नव्हती. रेतीचा रस्ता खुला होता. इमारतीपाशी जीप थांबली तेव्हा व्हरांड्यात आईबाबा हजर होते. जीपचा आवाज ऐकून रखमाही बाहेर आली. न सांगता तिने जीपच्या मागच्या भागात ठेवलेलं सामान उतरवून घेतलं आणि मग एक एक करत ती सामान घरात घेऊन गेली. सोनाली व्हरांड्याच्या खांबाचा आधार घेऊन पायातले सँडल काढत होती आणि आपोआप तिची नजर समोर गेली. ती त्या दुसऱ्या घरावरच पडली. सेकंदभर तिच्या हाताच्या हालचाली थांबल्या पण पुन्हा सुरू झाल्या. तिच्या हालचालीतला हा खंड कोणाच्या ध्यानातही आला नाही. चहा घेणार आहात का? का एकदम जेवायला बसणार आहात? आईने विचारलं. चहा, सोनाली पटदिशी म्हणाली. रघु, तुला? आईने मामाला विचारलं. गोविंदा घेणार आहे का? मग ते अर्धा कप, रघुमामा म्हणाला. बाबा आणि रघुमामा बोलत बोलत आत गेले आणि सोनाली तिथेच झोपाळ्यावर बसली. दुसऱ्या घराचा विषय केव्हा, कुणाशी आणि कसा काढायचा याचा ती विचार करत होती. दुसऱ्या घरासंबंधात सर्वात जास्त माहिती आणि कल्पना असणार ती रखमालाच, कारण आजीबरोबर इतकी वर्ष ती वाडीवर राहत होती. पण मथुरा, तिची मुलगी, त्या मथुरा संबंधात तिला काही कल्पना होती का? त्या फोटोचा तिच्यावर काय परिणाम होईल? कितीतरी दशकांपूर्वी घडलेली ती शोकांतिका, ते दुःख, ती वेदना अजून तिच्या काळजात असेल का? आता सोनियाला समजलं, आपलं पुस्तकी ज्ञान खूप आहे पण जगाचा, संसाराचा अनुभव मात्र नाही. 5-7 मिनिटात रखमा चहाची कप बशी घेऊन बाहेर सोप्यात आली. तिच्या हातातून कप घेता घेता सोनालीने विचारलं. बाबा, रघुमामा, त्यांचा चहा? ते स्वयंपाकघरातच घेत आहेत. संध्याकाळच्या स्वयंपाकाचं काय झाला का? घरातल्या गोष्टींबद्दलची सोनालीची चौकशी. रखमाला नवल वाटलं असलं पाहिजे. मामींनी खांडव्याच्या वड्या आणि फणसाच्या पोळ्या पाठवल्यात. फणसाच्या पोळ्या म्हणजे तुम्ही पुण्या मुंबईकडे गुळाच्या, पुरणाच्या, सांज्याच्या करता ना, तसल्या. आत फणसाचं सारण घालून केलेल्या. मामी फार सुगरण आहेत. भात वरण सकाळचंच आहे, तेव्हा रात्रीचा स्वयंपाक काहीच नाही. रखमा, जरा बस माझ्या शेजारी, सोनाली म्हणाली. रखमा हसत म्हणाली. सोनाली, स्वयंपाक नाही पण इतर कामं असतातच की. रखमा, बस, मला तुला काही सांगायचं आहे. बस म्हणते ना. शेवटी रखमा झोपाळ्याच्या कडेशी साखळी हातात धरून उभी राहिली. रखमा, आल्याच्या रात्रीच वरच्या माझ्या खोलीतून मी त्या दुसऱ्या घराचे फोटो घेतले आणि काल सकाळी समुद्रावर गेले होते ना,
तेव्हा येतानाही त्या घराचे आणखी काही फोटो घेतले. रखमा एक शब्दही न बोलता सोनालीकडे नुसती पाहत उभी राहिली होती. मी तुला आता ते फोटो दाखवणार आहे, सोनाली म्हणाली. आणि जीनच्या खिशातून तिने ते 4 फोटो काढून रखमाच्या समोर धरले. रात्रीतले 3 आणि सकाळचा 1. 5-7 सेकंद थांबून मग रखमाने सोनालीच्या हातातले फोटो घेतले आणि व्हरांड्याच्या जरा कडेवर येऊन बाहेर प्रकाशात ते फोटो पाहिले. एकदा पाहिले, 2दा पाहिले आणि मग ते फोटो परत सोनाली पुढे केले. सोनालीने ते फोटो परत घेतले. रखमा काहीतरी बोलेल अशी तिची अपेक्षा होती, पण रखमा गप्पच होती. रखमा, तू गप्प कशी? तुला काही नवल वाटलं नाही ते फोटो पाहून? नवल कशासाठी वाटेल? अगं, रघुमामा म्हणत होता की फोटोतली ती मुलगी मथुरा आहे. मथुरा, तुझी मुलगी. मथीचा फोटो. सोनाली, मुली अशा असतात, काळ्या डोळ्यात पांढरी बुबुळ असलेल्या, अंगावर चादरीच्या कापडाचा परकर पोलका घालून. मथी गेली. त्याला आता 40च्या वर वर्ष होऊन गेली. तिच्या शरीराची माती होऊन गेली असेल. ही काय खरी मथी वाटली तुला? अगं, ही सगळी नाटकी सोंग आहेत. त्या घरात कुणाला काय दिसतं, कुणाला आणखीच काहीतरी दिसतं, म्हणून म्हणत होते ते घर फार फार वाईट आहे. म्हणजे तुला सगळं माहीत आहे तर? आणि मग रखमा एक विलक्षण वाक्य बोलून गेली. माहीत असणारच. थोरल्या बाईंनाही माहीत होतं. त्यासाठी तर इतकी वर्ष त्या वाडीवर राहत होत्या. आणि मग जरा वेळ थांबून ती जरा हलक्या आवाजात पुढे म्हणाली, साऱ्या जगाला वाटत होतं म्हातारी घरादाराचं रक्षण करण्यासाठी वाडीवर राहते, चोरा चिलटांपासून घराचं रक्षण करण्यासाठी. पण सोनाली, लोकांना माहीत नव्हतं की थोरल्या बाई लोकांचं त्या घरापासून रक्षण करण्यासाठी वाडीवर राहत होत्या. गोविंदाच्या काकांच्या मृत्यूपासून ते त्या घरात वावरत आहे. सारखं बाहेर पडायची सुटायची खटपट करत आहे. त्याला त्या घरात जेरबंद करून ठेवायला हवं ना. ते काम थोरल्या बाई करत होत्या. रखमा प्रत्येक शब्द इतका ठामपणे, इतक्या आत्मविश्वासाने उच्चारत होती की त्यावर चर्चा किंवा शंका अशक्यच होतं. ती सर्व शृंखलाच एकामागून एक घडलेल्या अशा भयानक प्रसंगाची होती. सोनाली, मी तुला यातला एक शब्दही सांगितला नसता, पण थोरल्या बाईंचं रक्त तुझ्यातून वाहत आहे. त्याखेरीज तुला ते छपरावर बसलेलं किंवा त्या खोलीतल्या कोपऱ्यात बसलेलं दिसलंच नसतं. आतल्या खास वर्तुळातला आपला प्रवेश सोनालीला मुळीच पसंत नव्हता. रखमा, मी नाही हो त्यातली, ती आवेगाने म्हणाली. आपण आहोत की नाही हे ठरवणारे आपण कोण? आपल्या हातात काय आहे? रक्ताची नातीच या गोष्टी ठरवतात. केसांचा रंग, डोळ्यांचा रंग, कातडीचा रंग, शरीराची ठेवण आपण ठरवतो का? 2, 4, 6 अशा मागच्या पिढ्यातून झालेल्या संकराने ते ठरलेलं असतं. रखमा, तू तर एखाद्या प्रोफेसरासारखीच बोलतेस. दांडेकरांच्या 3 पिढ्या माझ्या डोळ्यांसमोर वाढल्या. त्यांच्यातल्या काहींना ही जाणीव आहे, काहींना नाही. ही सहज दिसणारी गोष्ट आहे. म्हणजे तुलाही काही नाही दिसलं म्हणायचं? तशी मी तुमच्या रक्ताची नाही, पण दिसलं. आणि आता काय नि केव्हा विचारत बसू नकोस. वेळ येऊ नये अशी देवापाशी प्रार्थना आहे. पण वेळ आलीच तर सगळं सांगेन. आत्ता सांगून तुझी झोप कशासाठी उडवायची? पुरे आता.
सोनालीकडे नजरही न टाकता रखमा चहाचा कप घेऊन आत गेली. व्हरांड्यातला दिवा लावलेला नव्हता. अंधार दाटून आला होता. वाडीवर इतर आवाज कधीच नसायचे, केवळ एक सोडला तर सतत 24 तास गरजणारा सागर. पण त्या पार्श्वनादाची इतकी सवय झाली होती की त्याबद्दल खास विचार केल्याखेरीज तो आवाज ध्यानातच यायचा नाही. धूसर आकाशात मधून मधून तारे चमचम करायला लागले होते, पण त्यांची सोबत अपुरी वाटत होती. दारात बाबा, आई, मामा, रखमा होते. त्यांचा केवढा आधार वाटत होता, विशेषतः आत्ताच्या रखमाने ऐकवलेल्या विलक्षण हकीकतीनंतर. तिला त्या बंद खोलीत दिसलेलं सरकत बंद होणारं दार हे तर पाचरीचं अगदी निमुळतं टोक होतं, आणि आता प्रत्येक घावाबरोबर पाचर जास्त जास्त खोल घुसली होती आणि तिच्या आयुष्याचे 2 भाग झाले होते. एक वाडीला येण्यापूर्वीचा आणि दुसरा वाडीवर आल्यानंतरचा. फिरता रंगमंच, ट्रान्सफर सीन. गोष्टींचा स्वीकार ती करते का नाही याला काही महत्त्व नव्हतं, कारण त्या तिच्या हुकुमती पलीकडच्या होत्या. आणि तिच्या मनात अशीही एक शंका येत होती की तिच्या पुढच्या सर्व हालचालीसुद्धा तिच्या मनाने मर्जीने होतीलच याची खात्री नव्हती. परिस्थिती कशी वळण घेते यावर ते अवलंबून असणार होतं. ती आता स्वतंत्र नव्हती. एका जरा विलक्षण घटना प्रवाहात सापडली होती आणि तिच्या वर्तनावर अनेक बाह्य घटकांचा प्रभाव पडणार होता. सोनाली वर तिच्या खोलीत गेली. खिशातले फोटो तिने ड्रेसरवर ठेवले. पांढऱ्या पाठी वर करून ठेवले. आरशासमोर बसताना तिला डोळ्यांसमोर ते चमत्कारिक फोटो यायला नको होते. ती जरा वेळ कॉटवर आडवी झाली, पण लगेच उठून बसली. पण तिला एका जागी स्वस्थ बसवेच ना. खोलीत येरझारा घालता घालता ती त्या पश्चिमेकडच्या खिडकीपाशी आली. सारी दुपार इकडून ऊन आत यायचं, तेव्हा बहुधा रखमाने सोनाली गेल्यावर ती खिडकी बंद करून घेतली असावी. आता सोनालीने ती खिडकी उघडली. घरात अंधार होता, पण पश्चिमेच्या दिशेस आकाशात अजून गडद लालसर प्रकाश होता आणि त्या लाल पार्श्वभूमीवर त्या दुसऱ्या घराची छायाकृती रेखली गेली होती. आता जर तिने खोलीतला दिवा मालवला तर परिस्थिती अगदी 40-50 वर्षांपूर्वीसारखी होईल, नाही का? कारण हे घर, ही खोली आणि समोरचं ते घर, कशातही इतक्या वर्षात काहीही फरक पडला नव्हता. तेव्हापासून त्या घरात तो वावर सुरू आहे का? ती आता प्रकाशित खिडकीत उभी होती. बाहेर सर्वत्र काळोख होता. घराकडे पाहणाराला कितीतरी लांबवरून खिडकीतली तिची आकृती दिसली असती. असंच त्या दुसऱ्या घरातून कुणाचं तरी या आपल्या घरावर लक्ष असतं का? आताही कोणाच्या तरी नजरेखाली आपली ही आकृती येत असेल का? सर्व अंगावरून सरसरत गेलेला शहारा तिला जाणवला. पण तिच्या हेही लक्षात आलं, हा काही पोकळ कल्पनाविलास नाही. त्या घरात खरोखरच काहीतरी आहे. ते कोणाला कोणत्या रूपात दिसेल सांगता येत नाही. गेल्या 2-3 दिवसात तिच्या ध्यानात आलं होतं की इथे त्या दुसऱ्या घराचा विषय कधीही काढला जात नाही. त्या सर्वांच्यात असा काहीतरी संकेतच असला पाहिजे. भीतीचीही सवय होते, रखमा म्हणाली होती. एखाद्या सहलीच्या ठिकाणी 4 दिवस मजेत घालवायला आल्यासारखं त्या सगळ्यांचं वागणं होतं. रखमा म्हणत होती, त्यांच्यापासून हे घर वाचवण्यासाठीच आजी इथे वर्षानुवर्ष राहिली होती. पण म्हणजे आजी काय करत होती? याचे काही मंत्रतंत्र,
विधी, उपासना असलं काही असतं का? तिने पाहिलेल्या हॉरर चित्रपटातले अनेक देखावे तिला आठवले. ती मंतरलेली वर्तुळं, त्या काळ्या मेणबत्त्या, ती उलटी टांगलेली ख्रिस्ताची प्रतिमा. तिच्या सर्वांगावर अगदी सरसरून काटा आला. आता ती थिएटरमधल्या आरामशीर खुर्चीत बसून पॉपकॉर्नचे बकाणे भरत समोरच्या देखाव्याची मजा लुटत नव्हती. आता ती सागर किनाऱ्यावरच्या एका संपूर्ण एकाकी असलेल्या घरात होती आणि खऱ्या हॉन्टिंगची इथे वर्षानुवर्षांची परंपरा होती. एक सत्य तिच्या समोर आलं. सिनेमातले प्रसंग वाजवीपेक्षा जास्त भडक, ग्रेटर दॅन लाईफ दाखवलेले असतात, प्रभावी करण्यासाठी. पण एका माणसाला भिववण्यासाठी असले भीषण प्रसंग त्यांची काहीही आवश्यकता नसते. साध्या माणसाला एखादा लहानसा धक्का पुरतो. बंद असलेल्या आणि हे माहीत असलेल्या घरातला एखादा दरवाजा जरी सावकाश फिरला तरी माणसाचा श्वास छातीत थांबतो. डोळ्यांना अगदी रिकाम्या दिसणाऱ्या खोलीच्या घेतलेल्या फोटोत आरशातून एखाद्या लहान मुलीचं प्रतिबिंब दिसलं तरी रक्त गोठून जातं. अशी काळ्या डोळ्यात पांढरी बुबुळ असलेली मुलगी, जी 40 वर्षांपूर्वी एकाएकी नाहीशी झाली होती. शरीरावर शहाऱ्यामागून शहारे येत होते. खोलीतला दिवा मालवून सोनाली जिन्याने भराभरा खाली आली. या क्षणी तरी तिला एकटं राहायला नको होतं. कोणाची तरी सोबत हवी होती. ती स्वयंपाकघरात आली. स्वयंपाकघरात आई होती. संध्याकाळच्या जेवणाची पानच घेत होती. सोनाली टेबलाजवळच्याच एका खुर्चीत बसली. टेबलावर मध्यभागी डबे ठेवले होते. बहुधा मामीने दिलेले असावेत. त्यातला एक डबा तिने उघडून आत पाहिलं. आत तपकिरी रंगाच्या खांडवीच्या वड्या होत्या. त्यातलीच एक घेऊन सोनालीने वडीची चव घेतली. रवाळ, खुसखुशीत आणि चविष्ट. ती वडी संपल्यावर तिने डब्यातून आणखी एक वडी काढली. आईचं तिच्याकडे लक्ष होतं. आत्ताच वड्या खात बसलीस तर जेवणार कायस? आईने विचारलं. जेवताना मला वाढू नकोस. आता भुकेपोटीच छान लागते बघ. बोलावू का जेवायला बाई? रखमाने विचारलं. बोलाव, आई म्हणाली. 5-7 मिनिटातच बाबा आणि रघुमामा स्वयंपाकघरात आले. टेबलाच्या कडेची फ्रीजजवळची जागा रघुमामाची आवडती आणि ठरलेली होती. जेवण चाललेलं असताना डाव्या हाताने फ्रीज उघडून त्यातून कधी लोणचं, कधी लिंबू, कधी नारळाचा कीस, कधी साईचं दही काढायची त्याला सवय होती. सोनाली त्या चौघांच्या वागण्याचं निरीक्षण करत होती. त्यांच्या वागण्यात कोणताही नाटकीपणा नव्हता. खरोखरच नैसर्गिकपणा होता. तिच्यासाठी चढवलेले हे मुखवटे नव्हते. त्या दुसऱ्या घराची वस्तुस्थिती त्यांनी गृहीत धरली होती. आत्तापर्यंत त्यांना काही वेडावाकडा अनुभव आला नव्हता. यापुढेही येणार नाही अशा समजुतीवर त्यांचा दिनक्रम चालू होता. पण आजी आता नव्हती हा एक मोठा बदल त्यांच्या ध्यानातच नव्हता का? आजीच्या नसण्याने परिस्थितीत काय फरक पडणार आहे याची त्यांना कल्पना नव्हती का? नव्हती असं त्यांच्या वागण्यावरून दिसत होतं. वरती खोलीत असताना तिने मनाशी ठरवलं होतं, आता जेवताना सगळेजण एकत्र आले की ते फोटो त्यांच्यासमोर ठेवायचे, मग पाहायचं काय होतं ते. पण आता तिला वाटायला लागलं ही वेळ त्यासाठी योग्य नाही. रखमाला जशी एकटी गाठून विचारलं तसं बाबांना, मामाला, आईला एक-एकटं गाठून विचारायला हवं. काही अपवादाने तिला एका अनोख्या, अविश्वसनीय सृष्टीचं दर्शन झालं होतं. पण त्याचा अर्थ असा नाही की तिला त्या दृश्याचा अन्वयार्थ लागला होता.
ती संपूर्ण अननुभवी होती. मागाहून तिला वाटलं, फार छान झालं आपण तो विषय काढला नाही तो. जेवण झाल्यावर सगळेच बाहेरच्या हॉलमध्ये जमले होते. रघुमामाने श्रीवर्धनहून गेल्या 2 दिवसांची वर्तमानपत्रं आणली होती. बाबा आणि रघुमामा वर्तमानपत्र चालण्यात दंग होते. आई टीव्हीवरचा काहीतरी कार्यक्रम पाहण्यात दंग झाली होती. तिथल्या एका कोऱ्या कागदावर सोनाली तिच्या बॉलपेनने रेखाकृती चितारत होती. चित्रकलेचं तिचं ज्ञान साधारण एलिमेंटरी परीक्षेच्या योग्यतेचं होतं. आताचं रेखाटन म्हणजे अगदी निव्वळ वेळ घालवण्यासाठीचा चाळा होता. रखमा आज जेवण करत होती. त्यानंतर ती मागची आवरावर करील. सर्वजण आपापल्या कार्यक्रमात व्यग्र झाले होते. सोनालीचा पेन धरलेला हातही कागदावरून फिरत होता. खरं तर तिचं लक्ष रेखाटनात नव्हतंच. गेल्या 2-3 दिवसातल्या अनेक आश्चर्यकारक घटनांचा विचार मनात येत होता. मधून तर तिची नजरही हाताखालच्या कागदावरून वर जात होती, पण हाताचं रेखाटन चालूच होतं. मध्येच घड्याळाचा 9:30चा टोला पडला. धक्का बसून सोनाली एकदम भानावर आली. कागदावर इतका वेळ सफाईने फिरणारा हात आता थांबला होता. तिने खाली कागदाकडे पाहिलं. तिचं लक्ष नसलं तरी हाताने कागदावर वेड्या वाकड्या रेघोट्या मारल्या नव्हत्या. कागदावर एक चेहरा साकार झाला होता. एक वृद्ध चेहरा, त्वचा सुरकुतलेली, डोळ्यांभोवती तर सुरकुत्यांचं जाळं, वरचे केस विरळ झालेले, मागे त्यांची एक लहानशी गाठ मारलेली. सोनाली त्या चेहऱ्याकडे पाहतच राहिली. तिने तर हा चेहरा काढला नव्हता. तिच्यात त्या दर्जाचं कौशल्यही नव्हतं. वय झालं तरी नितळ वाटणारे डोळे, पातळ तरतरीत नाक, दात नसल्याने आत गेलेले ओठ, मानेमागच्या जाड जाड शिरा. सोनालीला सारखं वाटत होतं, हा चेहरा ओळखीचा वाटतो. मग ती सरळ उठली आणि बाबांच्या समोर जाऊन उभी राहिली. त्यांनी मान वर करताच तिने तो चित्राचा कागद पुढे केला. आधी त्यांनी त्यावरून एक साधी नजर टाकली आणि मग ते एकाएकी ताठ उठून बसले. कागदावरचं चित्र नीट न्याहाळून पाहू लागले. अगं सोने, ही तर आई, तुझी आजी, ते म्हणाले. बाबांचे शब्द इतक्या मोठ्याने उच्चारले गेले होते की आई, रघुमामा आपापलं काम सोडून बाबांच्या जवळ आले. बाबांनी आधी तो कागद आईच्या हातात दिला. तिने तो पाहून रघुमामाच्या हातात दिला. मान हलवत रघुमामा म्हणाला, कमाल आहे, काय हुबेहूब उतरलाय. मग तो सोनालीकडे वळला. सोने, कमाल आहे, तू एवढी चांगली आर्टिस्ट असशील याची कल्पना नव्हती मला. त्यांचे संभाषण ऐकून गोंधळात पडलेली सोनाली म्हणाली, मामा, मी कोणी आर्टिस्ट वगैरे नाही आणि या चित्रातला चेहरा माझ्या अजिबात ओळखीचा नाही. असं कसं म्हणतेस? तूच तर काढलंस ना आताचं हे चित्र. माझ्या हातून काढलं गेलं हे खरं आहे, पण माझं लक्ष चित्रावर मुळीच नव्हतं. माझ्या मनात वेगवेगळे विचार चालले होते. इकडे हात कागदावर काहीतरी रेघा मारित होते. तुझा स्वतःचा तरी यावर विश्वास बसतो का, की न पाहता, लक्ष न देता हाताने कागदावर असं चित्र रेखाटलं जाईल? गोष्ट विश्वास ठेवायला कठीण आहे खरी, सोनाली म्हणाली, पण मी सांगते त्यावर विश्वास ठेवा. एखाद्या चित्राची कामचलाऊ नक्कल मी करू शकेन, पण या चेहऱ्यातला जो एक जिवंतपणा आहे, छे, ते तर माझ्या अगदी आवाक्याबाहेरचं आहे. पण गोष्ट झाली आहे, हो ना? रघुमामा हलक्या आवाजात म्हणाला. त्याचा आवाज गंभीर होता, लक्ष वेधून घेणारा होता.
कोणतीही घटना निरर्थक नसते. त्या घटनेमागे काहीतरी कारण असतं किंवा त्या घटनेचा काहीतरी परिणाम व्हायचा असतो. तो गप्प बसला, पण सारेजण त्याच्या पुढच्या शब्दांची वाट पाहत होते. सोने, तुझ्याजवळ ते फोटो आहेत? सोनालीने मानेनेच होची खूण केली. दाखव या दोघांना. सोनालीने जीनच्या खिशातून ते 4 फोटो काढले आणि बाबांच्या हातात दिले. हे काय फोटोचं प्रकरण आहे म्हणत बाबांनी फोटो हातात घेतले, पण त्यातले 1-2 पाहताच अरे बापरे म्हणत ते एकदम ताठ झाले. सोनालीने आईबाबांसाठी त्या फोटोंची जन्मकथा पुन्हा एकदा सांगितली. बाबा, तुम्हाला ही मथुरा आठवते? ओळखता येते? हो, चांगली आठवते. इतक्या वर्षांनंतरही आठवते. घसा साफ करत रघुमामा म्हणाला. सोनाली, त्या घरात जे काही वावरतं त्याने आपला एक चेहरा दाखवलाय. नवल नाही बिचारी भीतीने गर्भगळीत झाली ती. खरं तर ती माझ्याबरोबर इथे वाडीवर परत आली याचं मलाही नवल वाटतं, कौतुकही वाटतं. ते एक अभद्र दर्शन झालंय. जरा वेळ थांबून रघुमामा म्हणाला. ही त्या नाण्याची दुसरी बाजू आहे. हा चेहरा तिच्या आजीचा आहे. जसं त्या घराने आपलं एक अभद्र रूप दाखवलं होतं, तसंच आजीने आपलं शांत, धीर देणारं रूप दाखवलंय. मला स्वतःला तरी या घटनेत भिण्यासारखं काही वाटत नाही. उलट मनाला जरा धीरच आलाय. जरा वेळ थांबून मग रघुमामा म्हणाला. कदाचित मला माझे विचार शब्दात नीट मांडता आले नसतील, पण त्यांची दिशा ध्यानात घ्या. तुम्ही विचार करा. एक मात्र अगदी अगदी नक्की, यात वाईट, धोकादायक, काळजी करण्यासारखं काहीही नाही. सोनालीला नवल वाटलं होतं. हे सगळे, या अविश्वसनीय गोष्टी इतक्या शांतपणे कशा स्वीकारतात? वर्षानुवर्ष रिकाम्या ओसाड घरात काहीतरी वावरत असतं काय? कसलीही कल्पना नसताना हाताने कागदावर एखादा चेहरा रेखाटला जाणं काय? ही कसली मानसिकता होती? पण यासाठी माझीच निवड का झाली? सोनाली विचारणार होती, पण तेवढ्यात तिला रखमाचे शब्द आठवले. तुझं रक्ताचं नातं आहे, ती म्हणाली होती. म्हणून तुला त्या घरात ते दिसलं. आणि आता म्हणूनच तिच्या हातून आजीचा चेहरा कागदावर उतरवला गेला होता. आसपास एक भीतीनाट्य खेळलं जात होतं, पण तिला स्वतःकडे त्या नाटकातली प्रधान भूमिका मुळीच यायला नको होती. रघुमामा उठला. त्याने भिंतीतलं एक कपाट उघडलं आणि आतून फोटोंचे 2-3 अल्बम काढले. त्यातले फोटो चाळता चाळता तो एकदम म्हणाला, हां, हाच तो. उठून तो सोनालीसमोर आला आणि तिच्यासमोर उघडा अल्बम धरून म्हणाला, बघ. समोर जुना सेपिया रंगाचा फोटो होता, पण त्या फोटोतल्या चेहऱ्याकडे एक नजर टाकताच सोनालीला ओळख पटली. हाच चेहरा तिने कागदावर काढला होता. आजी, तुला मुद्दाम दाखवलं म्हणजे तुझ्या मनात काही शंका राहायला नको. अल्बम मिटत रघुमामा म्हणाला, तुला आजी आठवते का सोने? अगदी लहानपणी कधीतरी पाहिल्याचं अगदी अगदी अंधूक आठवतं, पण चेहरा वगैरे काहीही लक्षात नाही, सोनाली म्हणाली. रघुमामाने अल्बममधला फोटो दाखवण्यापूर्वीच सोनालीची खात्री पटली होती की आपल्या हाताने आजीचाच चेहरा रेखाटला गेलाय. मला वाटतं आता सर्वांनी झोपायची तयारी करावी, आई उठत म्हणाली. एकदा का चर्चा सुरू झाली की शेवटच असणार नाही, आणि रात्रीच्या वेळी शक्यतोवर या विषयावर काहीही चर्चा करू नये असं मला वाटतं. चला. खरं तर प्रत्येकाचंच मन विचारात गर्क होतं. झोपेची कल्पना सर्वांना पसंत पडली. सोनाली खोलीत आली.
तिने समोरची पश्चिमेकडे उघडणारी खिडकी आधी बंद केली. अर्थात दारं खिडक्या बंद करून गोष्टी नजरेआड होतात, पण नाहीशा होत नाहीत. समोरच्या खोलीतून आईबाबांच्या बोलण्याचे, शेजारच्या खोलीतून रघुमामाच्या हालचालीचे आवाज येत होते. ब्रश पेस्ट घेऊन ती बाथरूममध्ये गेली. दात घासून तोंड धुवून परत आली. झोपण्याची तयारी करायला लागली. आजचा सगळा दिवसच विलक्षण घडामोडींचा होता. आधी ते फोटो, मग रघुमामाने दिलेली मथुराची ओळख, आणि आता तिच्या हातून रेखाटलं गेलेलं ते आजीचं चित्र. त्यात रघुमामाच्या तर्काची भर पडलेली. रात्री झोप येणार नव्हती हे उघड होतं. या विचारांचं मंथन चालणार होतं आणि ते नैसर्गिकच होतं. खोलीच्या दाराचा आवाज झाला. रखमा खोलीत आली. रखमा, सोनाली म्हणाली. काय गो, काही काम आहे का? काम असं नाही, पण तुला काही सांगायचं आहे. मग त्यासाठी अशी रात्रीची वर आलीस ती? उद्या सकाळी सांगितलं असतंस तर नसतं का चाललं? वाटलं मला आत्ताच सांगावं. ठीक आहे, सांग. नीट बस तरी. रखमा खुर्चीची पाठ हाताशी धरून खुर्ची मागे उभी राहिली. सोनाली, कोकणाची गोष्ट वेगळी आहे. अगं, देशावरच्या माणसांना सुद्धा इथल्या आयुष्याची सवय व्हायची नाही, आणि तू तर परदेशातच राहिलेली. तुला तर अजिबातच कल्पना नसणार. तुला नवल वाटलं असेल. शेजारच्या घरात असले प्रकार चालतात, तरी ही माणसं अशी घम्मपणे कशी राहतात? अगं, अशा एकाकी अंधाऱ्या जागीच असले प्रकार होतात. देशासारखी इथे माणसांची दाटी झाली, सगळीकडे विजेचा लखलखाट झाला की मग या असल्या गोष्टी कानावरही यायच्या नाहीत. मी म्हणाले होते ना, भीतीचीही सवय होते. अगं, अगदी खरं आहे. तुला 2-3 उदाहरणं सांगते. मी माझ्या गावात भाले यांच्याकडे कामाला होते. घराणं भिक्षुकीचं, पण लग्नमुंजी असली कार्य करणारे नाही. 10व्या-12व्याला जेवायला जाणारे, म्हणजे जरा खालच्याच लाईनीतले. ऐस पैस घर होतं. मागे स्वयंपाकघर होतं. स्वयंपाकघरामागे विहीर होती, मोरी होती. तिथेच मागचं दार होतं. संध्याकाळच्या आमच्यापैकी कोणी म्हणजे कोणीही त्या बाजूला जात नसत. मागच्या दारामागे ही किर्र झाडी. वस्ती नाही, दिवा नाही, वाट नाही. पण रोज संध्याकाळी मागच्या दाराबाहेरून रडण्याचे, विव्हळण्याचे आवाज यायचे. औशीची वेळ. मालकिणीच्या कानावर गेलं की त्या उडदाच्या लाडवांची टोपली आणि खराटा घेऊन यायच्या. मागचे दार उघडायच्या. 2 लाडू या बाजूला, 2 लाडू त्या बाजूला असे टाकायच्या, आणि तेवढ्याने विव्हळणं थांबलं नाही तर हातातला खराटा खालच्या पायरीवर आपटून ओरडायच्या. जाता की नाही आता मसणात, का हाणू एकेकाला? की मग विव्हळत विव्हळत ते दूर दूर जायचे. जे कोणी दारापाशी जमले होते ते. अगदी रोजचा प्रकार. माझ्या मावशीच्या गावाला गेले होते. तिथे असा सावकाराचा वाडा होता. मोठा दुष्ट माणूस तो. तो, त्याचा बाप, त्याच्या बापाचा बाप, सगळे एकजात नतद्रष्ट. साऱ्या गावाचे शिव्याशाप खाणारे. सावकार अपघातात मेला. खरंच मेला की कोणी मारला कळायला मार्ग नाही. जगात एकटा आला होता, एकटाच गेला, बेवारशी. सगळीकडे वदंता. खूप धन जमा करून ठेवलंय. शेवटी कुणीतरी वाड्यात जायचा धीर केलाच. त्याला काही दिसलं का कशाने तरी त्याला धरलं. वेड्यासारखा किंचाळत बाहेर पडला, आणि मग कुणीतरी वाड्याला आग लावून दिली. तेल पाणी दिलेल्या तुळया, कडीपाठ, खांब, जिने असे धडाधड पेटले. पण पाहणारे लोक सांगतात, वाडा रिकामा नव्हता, वाड्यात काहीतरी होतं.
तुळया वासे पेटले, भिंती कोसळल्या आणि लाकडाचा सांगाडा धडाधडा जळत होता. तेव्हा पाहणाऱ्यांना ते दिसलं. आगीत काहीतरी सापडलं होतं, पेटलं होतं. या तुळईवरून त्या तुळईवर उड्या मारत होतं. अगदी वाड्याची राख राख होईपर्यंत त्याची धडपड चालली होती. वास्तूला धरून बसतात ना, मग वास्तू सोडता येत नाही. रखमा, काय भलतं भलतं सांगतेस? भलतं भलतं नाही, तुला कळू दे की इकडे या गोष्टी सर्रास चाललेल्या असतात. मथीचं मला माहीत का नव्हतं? सकाळची किनाऱ्यावर जाते म्हणून गेली आणि परत आली नाही. तेव्हाच मनात शंका आली. त्या घराने वैर साधलं, पण ती गेलीच. मला दिसली नाही. पण सोनाली, मी सुद्धा त्या घराभोवती चक्रा मारल्या आहेत. आणि एकदा जेव्हा तिच्या आवाजात हाक आली, आई आई ये ना, तेव्हा माझी खात्री झाली तिचा शेवट त्या घरातच झालाय. पण तुम्ही काही केलं नाहीत? कोणासाठी? तिच्यासाठी? ती काय आता जिवंत होती का? ती काय आता पाहण्यासारख्या अवस्थेत होती का? बाईंना, तुझ्या आजीला सगळं काही माहीत होतं. मी डोळे पुसत घरात आले तसं मला विचारलं, काय झालं ग रखमे? तशी मी सांगितलं बाईंना, त्या घरात मथी आहे. बाईंनी आधी विचारलं, बोलली नाहीस ना? दार उघडलं नाहीस ना? जेव्हा नाही नाही म्हटलं तेव्हा म्हणाल्या, मग ठीक आहे. मग जरा वेळाने विचारलं, तुला माहीत आहे ना मथी तिथे असणार नाही? निदान असली तरी हाका मारण्यासारख्या अवस्थेत असणार नाही. तुला माहीत आहे ना की मागेच केव्हा तरी गेली आहे? नाही कसं म्हणणार? हो म्हणावंच लागलं. आता ध्यानात ठेव, बाई म्हणाल्या. तिथे काहीही दिसलं तरी ते खरं नसतं. कोणाचाही आवाज येईल, पण कशावर विश्वास ठेवायचा नाही. सगळी बनवाबनवी असते रखमा. आणि सगळं कशासाठी माहीत आहे का? कोणीतरी बोलावं, फसावं आणि दार उघडावं यासाठी. आता तुला सांगते रखमा, मीच त्याला तिथे कोंडून घातलाय. सोनालीच्या चेहऱ्याकडे पाहत रखमा म्हणाली, सोनाली, तुला भिववण्यासाठी मी हे सांगत नाहीये, तर तुझी भीती कमी करण्यासाठी सांगते. त्या घरात काहीही नाही असं खोटं सांगणार नाही. तिथे काहीतरी आहे. काय आहे, कशासाठी आलं आहे, केव्हा आलं आहे, याच्या खोलात जायची जरुरी नाही. फक्त एक ध्यानात ठेव, तुझ्या आजीने त्याला त्या घरात कोंडून ठेवलंय. तेव्हा असा जीव मुठीत घेऊन वावरायची जरुरी नाही. आपण आपलं काम करावं, आपल्याला हवं तसं जगावं. फक्त त्याच्या वाटेस जाऊ नये, म्हणजे मग भ्यायचं काही कारण नाही. आलं का लक्षात? आता शांत झोप. सोनालीच्या खांद्याला एक हलका स्पर्श करून रखमा खोलीतून निघून गेली. तिचं दांडेकर कुटुंबियांशी नातं केवळ मालक नोकर यापेक्षा फारच वेगळं होतं. घरात ती हक्क गाजवत होती, पण घराच्या रक्षणाची मोठी जबाबदारीही तिने आपल्या खांद्यावर घेतली होती. तिच्या शब्दांनी आपल्याला काही प्रमाणात तरी धीर आला आहे, ही गोष्ट सोनालीला स्वतःशी मान्य करावीच लागली. केवळ कोरड्या शब्दांनी धीर येत नाही ही गोष्ट तिला माहीत होती. पण रखमाचे शब्द कोरडे शब्द नव्हते. ती त्या कठोर अनुभवातून गेली होती आणि मगच सोनालीला धीराचे 2 शब्द सांगत होती. शेजारच्या घरात काय वावरत असतं याचा अनुभव आल्यावरही आधी आजीबरोबर आणि मग एकट्याने या ओसाड वाडीवर राहणाऱ्या रखमाला हे शब्द बोलण्याचा अधिकार नसला तर मग कोणाला असणार होता? सोनाली झोपायला वळली तेव्हा तिला जाणवलं, शरीराचा आणि मनावरचा ताण खासच हलका झाला आहे.